नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती सगळ्या अर्जदारांची झालेली आहे. म्हाडामध्ये गेली 6 महिने रखडलेली लॉटरी शेवटी 4184 घरासाठी काढली गेली आणि त्याच दिवशी माझं एक पर्सनल खूप इम्पॉर्टंट काम आल्यामुळे मी त्या लॉटरीला लाईव्ह जाऊ शकलो नव्हतो. पण मला तिथे त्या उपस्थित अर्जदारांपैकी असा एकही अर्जदार सापडला नाही की त्यांनी माईक हातामध्ये घेऊन म्हाडा मंडळाला हे विचारण्याची हिंमत केली की बाबा, आमच्या 6 महिने रखडल्यानंतर आमचे 6 महिने डिपॉझिट तुमच्याकडे पडून आहेत, आम्ही घरांची लॉटरी जिंकलो नाही तर आमचे व्याज का नाही देऊ शकत तुम्ही, आमच्या अनामत रकमेवरती व्याज का नाही मिळणार, हे एकाने पण विचारलेलं नाही. मला ते कुठं बाईट्स मध्ये किंवा कुठेच दिसलंच नाहीये. या गोष्टीची मात्र मला खंत वाटू लागली मित्रांनो. कारण का मी तिथे गेलो असतो तर मी नक्की पहिल्यांदा हा प्रश्नच विचारला असता की 6 महिने आमची डिपॉझिट रक्कम तुमच्याकडे पडू नये, त्याच्यावरती पहिलं बोला आणि मग लॉटरीची सोडत काढायला तुम्ही चालू करा. जे जिंकतील ते जिंकतील, जे नाही जिंकतील ते नाही जिंकणार, पण नाही जिंकणार त्यांच्यावरती तुम्ही 6 महिन्याच्या व्याज दिलं पाहिजे, हाच माझा पहिला मुद्दा असता. तर असो, परत एकदा म्हाडा मंडळाने पुणेकरांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर आणलेली आहे. ती म्हणजे 3000 घरांची लॉटरी काढणार आहेत आणि असं पण ऐकण्यात आलं की ती घरांची लॉटरी मार्च मध्येच येणार आहे, मार्च 2026 मध्येच येणार आहे. तर चांगली गोष्ट आहे. आता या लॉटरीमध्ये तरी म्हाडाने एक अपेक्षा आहे आम्हाला म्हाडाकडून की इतके दिवस न लावता लगेच लगेच त्वरित निर्णय घ्यावेत, त्वरित तारखा ठरवावेत, एक डेडलाईन द्या, त्याच्यानंतर फॉर्म ऍक्सेप्ट करू नका. कारण 3000 घरं काढलीत आता सुद्धा. हे म्हणतायत की गेल्या 2.5 वर्षामध्ये कमीत कमी 20% घरांमध्ये आम्ही 25,000 घरे उपलब्ध करून दिलेले आहेत. ठीक आहे, पण आता पुणे आणि पुणे आसपासच्या परिसरामध्ये घरं घेणाऱ्यांच्यासाठी नागरिकांनी ही सोडत 3000 घरांची सोडत आता मार्च मध्ये काढणार आहेत. पण ती तरी वेळेमध्ये काढा, वेळेच्या पुढे नेऊ नका. कारण 1 महिना, 2 महिना, 3 महिना असं करत करत कमीत कमी 6 महिने काढणं म्हणजे आमची अनामत रक्कम तुमच्याकडे अशीच पडून राहणार आणि आम्ही त्या अनामत रकमेवरती व्याज भरत राहणार. तुम्ही त्याचा परतावा म्हणून व्याज सुद्धा देणार नाही. तर ते काही योग्य नाहीये. म्हाडा मंडळाने आता मार्च मध्ये जी सोडत काढणार आहे त्याच्यामध्ये शिरूरमध्ये 574 घर आहेत, खराबवाडी इथे 194 व्यापारी गाळे आहेत आणि त्याचं काम चालू आहे. तातोडे फेज 1 आणि फेज 2 मध्ये 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि 750 निवासी व अनिवासी गाळे तिथे उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर महाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर येथेही नवीन घर प्रकल्प आकारास येत आहेत. असो, चांगली गोष्ट आहे. पण याची लॉटरीची तारीख आणि सोडत ही मात्र म्हाडाने आता कुठेतरी लवकरात लवकर काढली पाहिजे आणि लोकांच्या आत्मविश्वासास कुठेही तडा न जाता योग्य रीतीने काम करत राहिलं पाहिजे. तर म्हाडा अथॉरिटीने काही तक्रारी सुद्धा ऐकून घेतलेल्या आहेत अर्जदारांच्या. जे विकासक आहेत 20% योजनेतील घरांसाठी, त्यांनी काय केलेलं आहे, काही पैसे वाढीव मागतात, डेव्हलपमेंट चार्जेस असोत किंवा आणखी काही गोष्टी पार्किंगच्या असोत. तर त्या संदर्भातच्या तक्रारी म्हाडाने लक्षात घेतल्यात आणि ते वाढीव शुल्क रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे ही गोष्ट अर्जदारांसाठी महत्वाची आहे. आणि त्यामध्येच आणि आणखी एक त्यांनी नमूद केलेलं आहे आढळराव पाटील साहेबांनी की चंदननगर खराडीमधील येथे 15 गुंठे जमिनीवरती जे अतिक्रमण होतं ते जमिनीवरचं अतिक्रमण हटवून म्हाडाने ती जागा ताब्यात घेतलेली आहे. जर का म्हाडा काही चांगल्या गोष्टी करत असेल तर त्याचबरोबर माझी विनंती आहे, ते 6 महिने रखडलेल्या अनामत रकमेवरती व्याज पण द्या. त्यामुळे तुमच्यावरती अर्जदारांचा विश्वास कायम राहील. आणि म्हाडा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल वानखडे साहेब यांनी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलेला आहे लोकांशी, अर्जदारांशी. आणि जमिनीची उपलब्धता जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे भविष्यात आपल्याला फ्युचरमध्ये परवडणारी घरे देणे शक्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ही जी संपूर्ण प्रक्रिया जी होणार आहे ती मानवी हस्तक्षेप विरहित असणार आहे आणि पारदर्शक असणार आहे. आता काल लॉटरी डिक्लेअर झालेली आहे 10 तारखेला. जे विनर्स आहेत त्यांना देकार पत्र लवकरात लवकर त्यांनी स्वीकारायचे आहेत ऑनलाईन वरती आणि ते कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर म्हाडाला करायची. त्यानंतर जे 20% मधली जी राहिलेली घरं आहेत ते बुक माय होम या पोर्टलवरती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती ती दिली जातील, लवकर अर्जदारांना दिली जातील. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला इथे तयारच आहोत. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.